कोकणात पोहोचायचं असल्यास चाकरमान्यांना तारेवरची कसरतच करावी लागते। मात्र आता मुंबईहून मालवणला अवघ्या 4 तासांमध्ये जाता येणार आहे। मत्स्य आणि बंदरे विकास विभागाने चाकरमान्यांना माफक दरामध्ये बोटीने प्रवास उपलब्ध करून दिलाय। गणेशोत्सवाच्या आधीच ही M2M रोरो सेवा सुरू करण्यात आलेली आहे। थोडं इकडे बघा, या साईडला बघा। तर या नव्या सेवेचा भाऊच्या धक्क्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। पाहूया। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सध्या आनंदाची गोष्ट आहे। थेट मुंबईहून मालवणला जाणारी एक रोरो आहे, ते चालू होणार आहे। मी सध्या भाऊच्या धक्क्यावर आहे। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता आनंदाची गोष्ट आहे। गणेशोत्सवासाठी रेल्वेचे तिकीटचा तुटवडा आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कामामुळे अडचण होत होती। मात्र आता सागरी मार्गाच्या M2M रोरो बोट ही तुम्हाला अवघ्या 4 तासात पोहोचणार आहे। ही जी बोट आहे ही भाऊच्या धक्क्यावरून डोमेस्टिक क्रूज टर्मिनल येथून सुरू होणार आहे। एकाच वेळी 500 प्रवासी तर 150 वाहनं घेऊन प्रवास होऊ शकेल। मत्स्य आणि बंदर विकास विभाग आणि M2M या कंपनीच्या संयुक्त उपक्रमातून ही रोरो बोट आहे ते सुरू होणार आहे। आज किंवा उद्या या बोटीची चाचणी आहे ती देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे कुठेतरी चाकरमाने असतील त्यांना आता चाकरमान्यांना आता सुटकेचा श्वास असेल तो देखील त्यांना घेण्यात येईल। त्यांच्यासाठी ही चाकरमान्यांसाठी आता चांगला पर्याय म्हणून मुंबईहून थेट विजयदुर्ग असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी ही बोट सेवा आहे ते लवकर सुरू होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन विक्रमसोबत मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई। तर या M2M रोरो सेवेची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अवघ्या 4 तासांमध्ये मुंबईहून मालवणला जाता येणार आहे। मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरी गाठता येणार आहे। प्रवाशांसोबत त्यांची वाहने देखील या कोकणामध्ये पोहोचू शकणार आहे। 500 प्रवासी, 150 वाहने घेऊन प्रवास तुम्ही करू शकता। चाकरमान्यांचा लांबचा प्रवास करण्याचा त्रास आता वाचणार आहे। बोटीत अत्याधुनिक सुविधा देखील असतील।